फ्रेंड्स, बरेचदा असं होतं की आपल्याला ऑनलाईन बँगल्स ऑर्डर करायचे आहेत, पण आपल्याला आपल्या बँगल्सची साईजच माहिती नाही आहे. ऑनलाईन साईटवर बँगलच्या साईज दिलेल्या असतात, पण जर तुम्हाला तुमच्या बांगडीचं माप माहिती नसेल तर कोणत्या बांगडीचं मापाचं ऑर्डर करायचं हेच कन्फ्युजन होतं. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक सोपी ट्रिक, ज्याने तुम्ही तुमच्या बँगलची साईज ओळखू शकतात. तुम्ही परफेक्ट बँगल तुम्हाला पाहिजे तशी ऑर्डर करू शकतात ऑनलाईन वेबसाईट्सवरून. तर आजचा व्हिडिओ हा कंप्लीट लास्टपर्यंत बघा. चॅनलवर फर्स्ट टाईम मला असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतात. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. बँगलची साईज फाइंड आउट करायची आहे ना, तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बँगल्स घ्या. एकाच बँगलनी फाइंड आउट नका करू, कारण की दोन वेगवेगळ्या साईजच्या बँगल्स असू शकतात आपल्याकडे. आपला हात आधी बारीक असेल किंवा मग आता थोडासा मजबूत झाला असेल, त्यामुळे बँगल्स 2-3 घेऊन मग त्याचं मेजरमेंट करा. एकाच बँगलनी मेजरमेंट नका करू. म्हणून मी इथे पण दोन वेगवेगळ्या बँगल्स घेतल्या आहेत. आता आपण बांगडी घालतो ना, त्यावेळी काय होतं की जेव्हा आपण घालतो ते ही अशी इथे अडकते. इथेच एवढ्या पार्टलाच हा टफ पार्ट असतो, तर इथेच आपली बांगडी आहे ना अशी अडकते. म्हणजे जर छोटा साईजचा असेल ना, बँगलचा साईज छोटा असेल तर इथून पुढे जातच नाही मग ती. तसा हा एवढा पार्ट थोडा आपल्याला टफ असतो, नंतर इझिली ती पुढे सरकते. तर काढताना पण तेच होतं की काढताना पण बँगल हा आपला एवढ्या पार्टला ती अडकते. तर बँगलची साईज कशी परफेक्टली फाइंड आउट करायची ह्याच्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे सर्वात पहिले एक मी पेपर घेतलेला आहे, पेन लागणार आहे आणि स्केल लागणार आहे. स्केल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मेजरिंग टेप घेऊ शकतात. कपडे शिवायची जी मेजरिंग टेप असते ना, ती पण घेऊ शकतात. पण लहान मुलं घरात असेल तर स्केल असतेच असते. तर स्केल घ्या, खूप जास्त इझी वाटेल. आपण बँगलची साईज मेजर करूया. बँगल आहे ना, आतून आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे. बँगलच्या आतल्या साईडूनच सर्कल ड्रॉ करा, बाहेरच्या साईडून ड्रॉ नका करू. बाहेरचं आपल्याला चेक नाही करायचं आहे, आतून आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, तर बँगलच्या आतून ड्रॉ करा, कारण की बाहेरच्या साईडून तुम्ही ड्रॉ करायला गेलात. आता ही तरी प्लेन्स बँगल आहे, नाही तर बऱ्याच बांगड्यांना वगैरे काय होतं की मोती असतात किंवा काही डायमंड्स असतात किंवा काही वर्क वगैरे असतं. म्हणून बाहेरच्या साईडून मेजर नका करू, आतल्या साईडूनच मेजर करायचं आहे. बांगडी जी तुमची असेल ना, बँगल थोडी हलली, त्यामुळे त्याचं मेजरमेंट परत बरोबर नाही येणार. म्हणून परत मी दुसरा एक सर्कल ड्रॉ करते बँगलच्या आतून. केलं आहे. आता आपल्याला ह्याचा डायमीटर मेजर करायचा आहे, ह्या सर्कलचा, या बँगलचा. स्केल घ्यायची आणि स्केल ह्याच्यावर अशी ठेवायची. आता मी इथे सेंटीमीटरमध्ये मेजर करते, तुम्ही पाहिजे तर इंचेसमध्ये पण मेजरमेंट घेऊ शकतात. मी सेंटीमीटरमध्ये घेते आणि इथे तुम्ही बघू शकता 5.6 आहे. ठीक आहे, 5.6 हे मेजरमेंट आहे या बँगलचं. 6 सेंटीमीटर आहे, तर मी इथे लिहिते 5.6 सेंटीमीटर. आणि आता 5.6 सेंटीमीटर आहे ना, तर मी इथे एक चार्ट दाखवते तुम्हाला. या चार्टप्रमाणे तुम्ही तुमच्या बँगल्स ऑर्डर करू शकतात. हा चार्ट तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, तुम्ही हा चार्टचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आता तुम्ही इथे बघू शकता साईज दिलेली आहे. एका साईडला लेफ्ट साईडला साईज आहे, त्याच्यानंतर डायमीटर इंचेस आहे, त्याच्यानंतर सेंटीमीटर आहे, त्याच्यानंतर सर्कम्फरन्स इंचेस आहे. ठीक आहे, तर आपण सेंटीमीटरमध्ये मेजर केलेला आहे. जो मधला बॉक्स आहे डायमीटर सेंटीमीटर्समध्ये, तर माझं मेजरमेंट काय आलं, 5.6 आलं. मी इथे रेडनी अंडरलाईन केलं आहे. त्या ह्याच्यामध्ये चार्टमध्ये तर 5.7 आहे, तर 5.6 आलं माझं. तर त्या हिशोबाने मला साईज 2.4ची बँगल लागणार आहे. आणि ऑनलाईन काय होतं, फक्त साईज दिलेली असते, हे असं सगळं दिलेलं नसतं. त्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं नक्की साईज कोणती द्यायची. तर असं तुम्ही तुमची
बँगलची साईज फाइंड आउट करू शकतात. सेंटीमीटरमध्ये असं फाइंड आउट करा, सर्कल ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हा चार्ट स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, हा चार्ट बघा, तुमची साईज बँगलची काय येते, 6 येते, 6.5 येते का 5.4 येते, तर त्या हिशोबाने तुम्ही ती साईज सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे, तर सेंटीमीटरमध्ये आधी तुमची बँगल मेजर करा आणि मग त्याप्रमाणे तुम्ही साईज तुमची सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे, आता मला 5.6 आली, तर 5.7चं इथे डायमीटर सेंटीमीटर्स आहे, तर मी 2.4 साईजचीच बँगल मी ऑर्डर करू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बांगडीचं माप ओळखू शकता आणि इझिली तुम्हाला ऑनलाईन बँगल्स ऑर्डर करायच्या आहेत, तर इझिली तुम्ही असं तुमच्या बँगल्स ऑनलाईन ऑर्डर करू शकता, काही टेन्शन नाही. ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चल देन, बाय.